भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये म्हणतात, मासानाम मार्गशीर्षोऽहम्, महिन्यांमध्ये मार्गशीर्ष मी आहे. 21 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत मार्गशीर्ष महिना आहे. याचं व्रत विधिवत कसं करावं आणि व्रत स्नानाचं किती पुण्य मिळतं ते समजून घेऊया. या महिन्यात ब्राह्ममुहूर्तावर लवकर उठावं, शक्य झाल्यास 4:30 वाजण्यापूर्वीच उठावं. विधीपूर्वक आचमन करून आपल्या गुरूंना नमस्कार करावा आणि आळस सोडून परमात्म्याचं चिंतन करावं. नंतर स्नानादीतून निवृत्त होऊन भगवंताचं ध्यान करत एकाग्र चित्त होऊन अष्टाक्षर मंत्र ओम नमो नारायणायचा यथाशक्ती 1000 किंवा 100 वेळा जप करावा. प्रथम मानसिक पूजन करून नंतर पूजन सामग्रीद्वारे बाह्य पूजा करावी. गुरुमंत्र किंवा इष्टमंत्र असेल तर त्याचाही जप करावा. भगवान म्हणालेत की मृदंग व शंखध्वनी तसंच प्रणव ओमच्या उच्चारणासह केलेलं माझं पूजन मनुष्यांना सदैव मोक्ष प्रदान करणारं आहे. पूजेत तुळशीदल, सुगंधित फुलं तसंच आवळे अर्पण केल्याने भगवान विशेष प्रसन्न होतात. पूजेत राळ, गुग्गुळ किंवा अगरूचा धूप भगवंताला दाखवू शकता. आरती दीप किंवा कापूर पेटवून करू शकता. ध्यानात ठेवा, जप, व्रत, होम आणि पूजन आदी करताना दुसऱ्यांची वार्तालाप करू नये. पूजा करताना जी कमतरता राहून गेली तिच्या पूर्तीसाठी अशा प्रकारे म्हणावं, हे देवा जनार्दना, मी मंत्रहीन, भक्तिहीन आणि क्रियाहीन जे तुमचं पूजन केलं आहे ते सर्व तुमच्या कृपेने परिपूर्ण हो. तर भगवंताच्या परमप्रिय मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करणारा पुत्रहीन असेल तर पुत्र, निर्धन असेल तर धन, विद्यार्थी असेल तर विद्या आणि रूपार्थी असेल तर सुंदर रूप प्राप्त करू शकतो. ब्राह्मण ब्रह्मतेज प्राप्त करतो, क्षत्रिय विजयी होतो, वैश्य खजिन्याचा मालक होतो आणि शूद्र पापातून मुक्त होऊन जातो. तिन्ही लोकात ज्या दुर्लभ वस्तू आहेत त्या सर्व मनुष्य मार्गशीर्ष महिन्यातील स्नान व व्रत करून प्राप्त करून घेतो.